न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, BBS न्यूज नेटवर्कच्या स्वागत. मी सरिता प्रतीक. पाहूया नंतरच्या चालू घडामोडी. पहिली बातमी नाशिकहून. भरत गोसावी आणि कविता गोसावी यांच्या विवाहाचा 3रा वाढदिवस जोरदार साजरा झालाय. नाशिकमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. जम्मू काश्मीर मधील हल्ल्याचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त झालाय. पहलगाम मध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात काही पर्यटक मृत्युमुखी पडलेत. MPSC परीक्षेत यशस्वी होत महसूल सहाय्यक पदी झेप घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील कुमारी नेहा निंबा पाटील यांची निवड झाली. पुढील बातमी डोंबिवलीहून. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील 3 मृत्यू झालाय. 3 पार्थिवावर शिव मंदिर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. पुढील बातमी जालन्याहून. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ SDPIचा कॅन्डल मार्च करण्यात आला. पुढील बातमी पंढरपूरहून. मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोर्चा काढलाय. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकारी. पुढील बातमी डोंबिवलीहून. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये हॉटेल बंद ठेवण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद. पुढील बातमी धुळेहून. महाराष्ट्र सरकारने मदत करावी. धुळ्यातील 2 तृतीयपंथी जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. पुढील बातमी वर्ध्याहून. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने पटकावलाय राज्यातून प्रथम क्रमांक. पुढील बातमी नवी मुंबईहून. ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून सायबर आणि फायनान्स टीमची नियुक्ती करण्यात आली. पुढील बातमी जळगावहून. मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाचा मोर्चा. पुढील बातमी डोंबिवलीहून. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यात शिवसेना खासदार नरेश ठाकरे यांची पत्रकार परिषद संपन्न.
पुढील बातमी रायगडहून. खानापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज सोडत जाहीर झाली आहे. पुढील बातमी भिवंडीहून. भिवंडी अवैध भेसळयुक्त बनावट विदेशी मद्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या कल्याण पूर्वेत निषेध करण्यात आलाय. पुढील बातमी मुंबईहून. हा झालेला हल्ला, या हल्ल्यासाठी तशाच तसं उत्तर दिलं जाईल, दादा भुसे म्हणाले. पुढील बातमी ठाण्याहून. मुंबईत दहशतवाद्यांच्या पुतळ्याला दिली फाशी, दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली देण्यात आली. धुळ्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. पहलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यास गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देणं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पुढील बातमी अकोल्याहून. पहलगाम मधील झाड हल्ल्याचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला. बातमी नांदेडहून. मनपाने 10व्यांदा गुन्हेगारीला दिली मुदतवाढ. नांदेडमध्ये पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात कोल्हापूरचे पर्यटक बचावले. पुढील बातमी चंद्रपूरहून. वाढत्या तापमानामुळे ड्रायव्हिंग लायसन्स व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळेत बदल करण्यात आले. पुढील बातमी नाशिकहून. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निदर्शन करून तीव्र निषेध करण्यात आलाय. पुढील बातमी डोंबिवलीहून. संजय लेले, अतुल मोणे, हेमंत जोशी यांचे पार्थिव त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी आणण्यात आले. पुढील बातमी नाशिकहून. नितीन भाऊ राजपूत नाशिक महानगरपालिका पंचवटी विभाग अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.